तर नमस्कार मित्रांनो, मी आज आलो होतो शेतामध्ये मित्रांनो, कारण की आज आहे ना आपल्याला आहे ना सकाळीच आहे ना कांदा रोपाला फवारणी करून घ्यायची होती आणि कामावर निघून जायचं होतं मित्रांनो. आणि फवारणी पण करणं महत्त्वाचं होतं, कारण आहे ना आपण आहे ना 4-5 दिवसापूर्वी ना त्याला तणनाशक मारलं होतं मित्रांनो. आणि तणनाशकमुळे काय आलं माहिती का, त्याला थोडा झटका पण बसला होता आणि त्याचे शेंडे पण थोडे खराब लावून झाले होते. मग त्याच्यामुळे आपल्याला ही फवारणी घेणं लय महत्त्वाचं होतं. आणि त्यात हा हेवी डोस होता मित्रांनो, कारण की बाहेरचं एवर गोड आहे ना एकच नंबर आहे मित्रांनो. हे ना डायरेक्ट त्याला आहे ना तरतरीच आणून टाकीत मित्रांनो. मग काय आपली फवारणी चालू असताना मग एक सेल्फी घेऊन टाकलं तिथं रोपाबरोबर. आणि हा सेल्फी घेतल्यानंतर मित्रांनो एक काय होतं माहिती का, आपण ज्यावेळेस रोप टाकतो ना तर जागा उरल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो, तुम्ही जागा जर उरली ना तर तिथं मेथी किंवा कढीची भाजी टाकीत की नाही टाकीत, हां टाकीत ना, तर मग कमेंटमध्ये नक्की सांगायचं. आणि माझ्याकडून काय आलं माहिती मित्रांनो, ज्यावेळेस मी तणनाशक मारलं ना तर अख्ख्या मेथीच्या भाजीवर पण तणनाशक उडालं आणि कढीच्या भाजीवर पण उडालं. त्याच्यामुळे दोन्ही पण जळून गेले मित्रांनो. मला घरचे लय बोलले, पण मी काय ऐकून घेतलं आणि त्याच्या मित्रांनो ते तर जळालंच. पण आता इथं हारणं पण इतके वेळेने करीत होते ना मित्रांनो, आपल्या डायरेक्ट रोपामध्ये चिवून बसत होते. मग काय इथं मी लावलं होतं बुजगावून त्यांना ब्यावं म्हणून, पण ते राईट बुजगावनापासून चिवून बसायचे आणि धिंगाणा करून पळून जायचे मित्रांनो. आता काय करणार आहे आपण हरणाला. तोपर्यंत एक काम करा, मी दुसरी काहीतरी शक्कल लावत होतो. तुम्ही मला फॉलो करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. किती जणांनी भाजी टाकली ते पण